गेले 2-3 दिवस झाले या पोराचं सारखं खेळणं चाललेलं. असा खेळतो दिवसभर की दुपारी काही झोपायचं नाव घेत नाही. दुपारी झोपत नाही, सारखा खेळून खेळून आजारी पडलाय. काल रात्री अशी ताप आली की कोणाला झोप लागू दिलं नाही रात्रभर यांनी. ते झोपले नाही, मी झोपले नाही. आम्ही दोघंही जागेच रात्रभर. आणि सकाळी उठून याच्यात एनर्जी बघा किती असते. लगेच उठायचं आणि लगेच चालू व्हायचं. सारखं खेळणं. लहान लेकरामध्ये एनर्जी पण खूपच राहते नाही का. आणि लगेच खायचे होते त्याला पोंगे, तर मग मी दिले त्याला पोंगे वगैरे तळून. आज होता रविवार, त्याच्यामुळे अन्वीला पण सुट्टी होती. आता अन्वीची इथे आंघोळ वगैरे होऊन मस्त बसली होती. अन्वी पोंगे खात, दोघांनाही पोंगे तळून दिले. मग बसले. अन्वीला म्हणलं चला आपण मंदिरात जाऊन येऊया, आज होत्या एकादशी. तर अन्वी बसली होती अन्वीचा अभ्यास करत. म्हटलं चला मग आम्ही दोघंच जण जाऊन येतो मंदिरात. मंदिरातून आल्यानं गेलं भाजीपाल्याला, भाजीपाला घ्यायला गेले. तर आज मस्त असं ऊन पडलेलं होतं, आज काही पाऊस नव्हता, तर भाजीपाला घ्यायला पण काही वाटला नाही. भाजीपाला घेऊन आलो. मग काय तर मग होती बाजूच्या ताईंची आरती. मग गेलो आरतीला. म्हटलं चला मस्तपैकी आरती करून येऊया. आरती झाली आणि मग लगेच म्हटलं चला दर्शन घेऊन या. दर्शन घेतलं. यांचं तेच चाललेलं की मला तू गंध लावून दे. त्याला गंध वगैरे लावून दिलं आणि मग निघालो घरी येण्यासाठी, कारण की घरची पण आपली पूजा करायची राहिली होती. आज एकादशी. म्हटलं चला घरची पण पूजा वगैरे करून घेऊ. पूजा वगैरे झाल्यानंतर मी लगेच लागले स्वयंपाकाला, कारण की भरपूर असा उशीर झाला होता स्वयंपाकाला लागायला. आज 8 वाजून गेले होते. भाजीपाला पण काढायचा राहिला होता पिशवीतून, कारण की भाजीपाला घेऊन आले आणि लगेच गेले आरतीला. त्याच्यामुळे आज सगळे कामं उशिराच चालले होते. रविवारचा दिवसच राहतो की मला प्रत्येक रविवारी उशीरच होतो. माझं चालल्यावरती स्वयंपाक आणि या साहेबांचं बघा काय चाललं होतं. मी आणले होते बाजारातून डाळिंब, तर त्याचं तेच चाललं होतं की मी तो स्वतः सोलत होता आणि खात होता. सगळी फरशी वगैरे लाल करून टाकली त्यांनी. पण म्हटलं जाऊ दे, ते त्याच्या हाताने करतो तर आहे ना. मग मी करायला घेतली कढी पकोडा केला होता. खूप छान अशी कढी झाली होती. सगळ्यांना आवडली. असा होता आजचा आपला मिनी ब्लॉग. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय.